सो या वीकचा आपण परफॉर्मन्स बघूयात. आपण जे टेलिग्राम्सवर ट्रेड दिले होते या वीकचे मंडेपासून म्हणजेच 16 सप्टेंबरपासून कालपर्यंत फ्रायडेपर्यंत आपण जे काही ट्रेड दिले होते ते बघूयात. त्याचा रिझल्ट बघूयात काय होतं बँक निफ्टीचा. सो आपण 16 सप्टेंबर रोजी कोणतं ट्रेड घेतलं होतं बँक निफ्टीमध्ये. चार्ट वरती बघूया 16 सप्टेंबरचा एक्झॅक्ट चार्ट कसा होता काय होता. सो इथे मला बँक निफ्टी पर्सनली म्हणजे नो ट्रेड झोन मध्ये वाटत होती किंवा या दिवशी मी कोणताच मुवमेंट एक्सपेक्ट करत नव्हतो आणि तुम्ही इथे बघू शकता इथे कोणताच मुवमेंट आला नाहीये मंडेच्या दिवशी. पूर्ण दिवसामध्ये हार्डली 50-100 पॉईंट्सच्या मध्ये जो मुवमेंट होता. त्यानंतर आपण दुसरा दिवस बघूयात. 16 सप्टेंबर रोजी मी काही स्विंग ट्रेड्स घेतले होते, त्याचा मी अपडेट दिला होता. हा जो आपला ट्रेड आहे ACC 8% डन, तो आपण लास्ट वीक मध्ये घेतलेला होता, त्याचा मी अपडेट दिला होता. तर त्याचे रिझल्ट होते. त्यानंतर मी एवढ्या नवीन स्विंग पोझिशन बिल्ड केल्या होत्या BEL लिमिटेड मध्ये, सिमन्स लिमिटेड, टाटा स्टील मध्ये वगैरे. तर त्याचा मी अपडेट दिला होता. सो येऊया 17 सप्टेंबरला. सो 17 सप्टेंबरला मी इथे एक अपडेट दिला होता. गुड मॉर्निंग, रेंज बाउंड मार्केट, आय एम अवॉर्डिंग. तर चार्टवर बघूयात कसा होता मार्केट त्या दिवशी 17 सप्टेंबरचा. तो हा आहे 17 सप्टेंबरचा दिवस. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट एका रेंज बाउंड मध्ये गेलेला होता. तसं मी मॉर्निंगला अपडेट दिलाच होता. सो या दिवशी आपला कोणता ट्रेड झाला नव्हता. सो आपल्याला अगोदरच ओळखता आलं पाहिजे की मार्केट आज कसं असेल काय असेल. सो त्यानुसार ट्रेड घ्यायला पाहिजे. सो इथे मी अपडेट टाकून दिलाच होता एक 11:30-12च्या आसपास की नो ट्रेड डे. सो इथे आपण कोणताच ट्रेड घेतला नाही आणि तुम्ही बघू शकता मार्केट सुद्धा पूर्ण रेंज बाउंड होतं. हे पहिलंच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर आहे 18 सप्टेंबरचा दिवस. सो इथे मी अपडेट टाकलेला वर्किंग विथ दिस लेवल इन बँक निफ्टी. सो तुम्ही बघू शकता ही होती 52,500 ते 52,489 अशी लेवल होती. सो चार्ट वरती बघूयात 18 सप्टेंबरला. आणि इथे मी पोझिशन बुक सुद्धा मी अपडेट करून दिलं होतं जेव्हा मी एंट्री घेतलेली होती की एंट्री ॲट 131, 52,500 स्ट्राईक प्राइस. तर आपण बघूयात 18 सप्टेंबरचा चार्ट. तर एक्झॅक्ट ही आहे ती लेवल 18 सप्टेंबरची. ही लेवल होती एक्झॅक्ट. तर ही लेवल होती 52,500 ते 52,499 वगैरे 98. तर या लेवल पासून एक्झॅक्ट जो आपल्या लेवल पासून जो मूव आला तर त्या दिवशी तो होता अप्रॉक्स 450 पॉईंटचा. त्याच्यामधले आपण जवळजवळ आपण कॅप्चर केले होते मुवमेंट. इथे मी खाली अपडेट दिला आहे, एक सेकंड. 150 पॉइंट्स कॅप्चर. इथे खाली प्रीमियम गोज 200 पॉइंट्स बट अवर ट्रेल SL हिट ॲट 120 पॉइंट्स. एनिवेज 120 पॉइंट्स कॅप्चर डन फॉर द डे. आपण एक्झॅक्ट जो आपला प्रीमियम जो आपण घेतलेला तो शूट झाला होता जवळजवळ 200 पॉईंट्स पर्यंत एवढ्या मुवमेंटमध्ये. पण आपण जो ट्रेल SL हिट केला होता तो आपला जवळजवळ या लेवलला इथे कुठेतरी आपला SL हिट झाला होता, ट्रेल SL हिट झालेला. सो आपण तरी सुद्धा 200-250 पॉईंट आपण ट्रेडमध्ये थांबलेलो. सो त्यानंतर माझा SL ट्रेल केला होता जो की 120 पॉईंट्सला हिट झाला. सो हा होता आपला 17 सप्टेंबरचा दिवस. सो इथे तुम्ही बघू शकता आपली जी लेवल होती जी मी फाइंड आउट केली होती ती एक्झॅक्ट प्रॉपर कशी वर्क झाली. सो इथे ब्रेकआउट देऊन तर काइंड ऑफ त्याच लेवलचा थोडा सपोर्ट घेऊन त्या झोनमध्ये परत मार्केटने त्याची मुवमेंट चालू केली होती. सो या दिवशी आपण 120 पॉईंट्स कॅप्चर केले होते. इथे तुम्ही पोझिशन बुक बघू शकता. 131 ला एंट्री झाली आणि 250 ला आपली एक्झिट झाली होती. सो त्यानंतरचा दिवस बघूयात. आणि इथे मी स्विंग पोझिशन बिल्ड केली होती एक बँक ऑफ बरोडामध्ये, त्याचा मी अपडेट दिला होता. सो त्यानंतरचा दिवस आहे सप्टेंबर 19चा. सो या दिवशी इंडिया वीक सुद्धा ड्रॉप झालेली. सो इथे मेसेज टाकला होता इंडिया वीक ड्रॉप, बी केअरफुल. सो त्यानंतर मी एक लेवल पाठवून दिली होती की एक्सपेक्टेड बुलिश मूव्ह आफ्टर प्राइस सस्टेन अबव्ह गिव्हन लेवल. ही ती लेवल होती 52,200 वगैरे अशी ती लेवल होती. तर त्या दिवशी आपण बघूयात काय झालं होतं. सो 19 सप्टेंबर
एक्झॅक्ट ही ती लेवल होती, ही वाली. सो आपली एंट्री झाली होती या एरियामध्ये. इथे आपली या कॅन्डल आपली एंट्री झाली होती आणि आपला जो एसएल होता जवळ या झोनमध्ये होता. सो काइंड ऑफ इथे फेक ब्रेकआउट मिळाला होता. पर्सनली माझा इथून एक अपसाइड मुवमेंट मी एक्सपेक्ट करत होतो बँक निफ्टीमध्ये. ही लेवल ब्रेक झाल्यानंतर लेवल तर ब्रेक झाली पण सस्टेन नाही झाली आणि इथे आपला एसएल गेला होता. सो या दिवशी आपला एसएल होता. त्याच्यानंतरचा दिवस होता तो आहे सप्टेंबर 20चा. इथे मी अपडेट टाकला होता, म्हणजे कालचा दिवस. बँक निफ्टी व्ह्यू बुलिश आफ्टर 30 लेवल ब्रेकआउट. तर ही लेवल मी सकाळी फाइंड आउट केली होती 53,447 अशी, आणि त्यानंतर मी बुलिश मूव्ह एक्सपेक्ट करत होतो. सो बघूया त्या लेवलचं काय झालं 19 सप्टेंबरचा. सो एक्झॅक्ट आपली लेवल ही होती हां. तर आपली एंट्री झाली होती 53,447, म्हणजे ह्या झोनमध्ये आपली एक्झॅक्ट एंट्री झाली होती एक्झॅक्ट या झोनमध्ये, या कॅन्डलला. आणि इथे मी जवळजवळ एक तास मी ट्रेडमध्ये थांबलो होतो. इथपर्यंत मी ट्रेडमध्ये थांबलो होतो, एक्झॅक्ट इथून इथपर्यंत 1 तास 20 मिनिटं वगैरे. त्याच्यानंतर मी ते अपडेट दिला होता की स्टील इन ट्रेड 100 पॉईंट्स मूव्ह बट माय टार्गेट इज नॉट हिटेड एट डल मार्केट, सो एक्झिटेड ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट. इथे मला माझ्या लेवलपासून एक्झॅक्ट मला 100 पॉईंटचा मूव्ह मिळाला होता, 118 पॉईंटचा हे. पण माझा टार्गेट इथे वरती होता जवळजवळ 200 पॉईंटचा, त्याच्यामुळे मी ट्रेड एक्झिट नव्हता केला. पण जेव्हा मार्केट या झोनमध्ये मला पर्सनली थोडंसं साईडवेज गेल्यासारखं वाटलं. सो मी माझा जो एसएल आहे तो मी कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवला, काइंड ऑफ ब्रेक इव्हनला एक 8-10 पॉईंट प्लसमध्ये. सो माझा जो एसएल होता, ट्रेलिंग एसएल, तो या झोनमध्ये माझा हिट झाला होता. आणि त्याच्यानंतर जशी आपण एक्झिट केली त्यानंतर एक 5-10 मिनिटांमध्येच आपलं टार्गेट इथून पुढे हिट झालं होतं. सो जो आपल्या लेवलपासून जो मूव्ह आला होता तो होता जवळजवळ 260 पॉईंटचा. इथे मी अपडेट सुद्धा टाकला होता. ही आपली पोझिशन बुक होती कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केल्याची, आणि ही आपली लेवल होती. ते मी खाली अपडेट टाकला होता. आपण एक्झिट केले आणि मूव्ह आला, बट एनिवेज ॲनालिसिस परफेक्ट होता. टार्गेट हिट झाला होता, म्हणजे आपला 11:15च्या आसपास आपला टार्गेट हिट झाला. पण आपण कॉस्ट टू कॉस्टला इथे आपली एक्झिट झाली इथे एक्झॅक्ट. सो या दिवशी आपल्याला मूव्ह कॅप्चर करायला नाही म्हटला, पण ठीक आहे, आपला ॲनालिसिस परफेक्ट होता. आणि ओव्हरऑल आपला वीक जो आहे हा, तो आपला वीक प्रॉफिटमध्ये गेला आहे. म्हणजे या दिवशी आपले जे टोटल ट्रेड झाले होते, मंडेला आपला नो ट्रेड डे होता. आपली जी लेवल होती ती ब्रेक नव्हती झाली ॲक्च्युली मंडेच्या दिवशी, आणि ट्यूजडेला होता नो ट्रेड डे, मार्केट साईडवेज होता. त्याच्यानंतर आपण जे 118 पॉईंट्स कॅप्चर केले बुधवारी एक्सपायरीच्या दिवशी. त्यानंतर गुरुवारचा दिवस होता, त्या दिवशी आपला एसएल गेला 62 पॉईंटचा. आणि त्यानंतर जो आपला कालचा दिवस होता फ्रायडेचा, त्याच्यामध्ये आपण 8-10 पॉईंट्स कॅप्चर केले, काइंड ऑफ ब्रेक इव्हन घेतला. सो असा होता आपला हा वीक बँक निफ्टीचा परफॉर्मन्स. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपला ॲनालिसिस आवडत असेल तर लाईक करा. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.